शिवाजी जयंती निमित्त आज मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता. शिवाजी महाराजांचे आवडते खेळ बोर, लपंडाव आणि सगळ्यात महत्वाचं तर मातीचे किल्ले बनवायचे. त्याच्यासोबत आणि त्यांच्या मित्रांसोबत खोटी लढाई पण खेळायची. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ होते आणि शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी महाराज होते. आणि नंतर शिवाजी महाराज हळूहळू मोठे झाले आणि मातीचे किल्ले सोडून खरे किल्ले मिळवायला लागले आणि स्वतःचे स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली. स्वराज्यावर पहिले संकट आलेलं म्हणजे अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला होता. शिवाजी महाराजांनी एक दिवशी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला बोलवले. तेव्हा अफजल खानने शिवाजी महाराजांना मिठी मारायला बोलवलं. शिवाजी महाराजांनी मिठी मारायला गेले आणि अफजल खानने कटार काढली आणि शिवाजी महाराजांना वार केला. शिवाजी महाराजांना काहीच नाही झालं कारण की शिवाजी महाराजांनी लोखंडी चिलकत घातलं होतं. आणि नंतर शिवाजी महाराजांनी घाईमध्ये वाघनखे काढले आणि अफजल खानाच्या बोटात घुसून त्याचा कोटराच बाहेर काढला. त्यानंतर स्वराज्यावर दुसरं संकट आलेलं म्हणजे शास्त्र खान 1 लाखाची फौज घेऊन पुण्यामध्ये लाल महालामध्ये राहायला आला. एक रात्री शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये हल्ला केला आणि शास्त्र खानाची 3 बोटं कापली. शास्त्र खान एवढा घाबरला की 3 दिवसामध्ये पळून गेला बांधवांना. मग त्यानंतर स्वराज्यावर तिसरं संकट आलेलं म्हणजे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्याला भेटायला बोलवलं. तेव्हा औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि शिवाजी महाराजांना कैद केले. शिवाजी महाराज शंभू बाळांना बोलले की लेकरा घात झालं, आपण फसलो. मग एक रात्री शिवाजी महाराजांनी त्यातूनही मार्ग काढला आणि औरंगजेबाच्या हातात घेऊन निसटले. स्वराज्यात दाखल झाले गेलेले गड परत मिळवले आणि काही दिवसानंतर रायगडावर राज्याभिषेक झाला. प्रताप पुरंदरी क्षत्रिय कुडावतून उंच सिंहासनाआधी राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी दरकाली गुंगली. आमचे राजे छत्रपती झाले आणि रायगडावरही त्यांचा मृत्यू झाला. रायगडावर त्यांची समाधी आहे. आम्ही त्या समाधीजवळ जाऊन आलोय. तुम्ही पण एकदा जाऊन बघा रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. खुशी गडके, चैताली गडके, सोनल गडके आणि हर्ष गडके.